नमस्कार, जय अंबे, जय श्री महाकाल, राधे राधे. मी तुम्हाला सर्वांची लाडकी सोनालीताई. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नीट शांत चित्ताने व्हिडिओ नीट बघा, नीट ऐका, कारण की व्हिडिओ खूप महत्वाची आहे. व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा की मी आता निलगिरी बाग इथून येत असताना आपल्या जनार्दन स्वामी मठापासून तर औरंगाबाद नाका त्या दरम्यान मी येत असताना माझ्या गाडीचा पाठलाग केला दोन पोरांनी गाडीचा पाठलाग करून मला धमकवण्याचा प्रयत्न केला. धमकवण्याचा प्रयत्न असा केला का तू जे आमचे नाशिक किन्नर मानवता किन्नर समाजाचे जे अध्यक्ष आमचे नाशिकचे मानवता किन्नर समाजाचे सलमा गुरु नायक म्हणजे माझ्या नानी यांच्याविषयी तू रॉंग बोल, यांच्याविषयी तू रॉंग व्हिडिओ काढ, नाही तर तुला आम्ही नाशिक मध्ये जगून देणार नाही, तुझं इन्स्टा अकाउंट आम्ही हॅक करू, तू आम्हाला कुठं पण भेटू, तुला आम्ही मारू. तर त्या भीतीच्या पोटी मी तिथे त्यांना हा बोलले आणि माझा जीव वाचून मी घरी आले. घरी आल्यानंतर मी समोरच्याला एकच सांगायचंय का मी माझ्या नानीविषयी जिंदगीमध्ये वाईट बोलू शकत नाही. सलमा गुरु नायक जे आमच्या नानी नाशिकच्या गादीपती किन्नर समाजाच्या त्यांच्याविषयी मी जिंदगीत वाईट बोलू शकत नाही, कारण की त्यांनी आम्हाला जिंदगीत वाईट कधी शिकवलंच नाही. हिंदू मुसलमान कर हे पण त्यांनी आम्हाला कधी शिकवलंच नाही. आणि समोरचे दोन पोरं मला असं पण बोलले का तू हिंदू मुसलमान कर. हिंदू मुसलमान करू कशाला? आमच्या किन्नर समाजामध्ये कोणती जात नाही, पात नाही, आम्ही प्रत्येक धर्माला मानतो, प्रत्येक धर्माला आम्ही फॉलो करतो. तर मी हिंदू मुसलमान करणारच नाही ना. ज्यांना करायचं ते हिंदू मुसलमान करतील. मी सदैव आमच्या नानीशी नाशिक किन्नर समाजाशी मी एकनिष्ठच राहणार आहे. मरोपर्यंत मी एकनिष्ठच माझ्या नानी सोबत राहणार आहे, कारण की नानीने आम्हाला आजपर्यंत बोलले नाही का धर्मांतर कर, तर त्यांच्यावर मी खोटे आरोप लावू शकत नाही. असं माझ्या 2-3 चेहऱ्यासोबत पण झाला मध्यंतरी का त्यांना धमकवण्याचा प्रयत्न केला. तू सलमान नायकाविषयी विरुद्ध व्हिडिओ टाक, सलमान नायकाची बदनामी कर, वर नाशिक किन्नर समाजाविषयी काही पण बोल, असं माझ्या चेहऱ्यांना पण बोलण्यात आलं. पण आज माझ्यासोबत जे घडलंय तेव्हा मला विश्वास आला का ते पोरं खरंच पाठलाग करताय नाशिक किन्नर समाजाचा. ते 2 पोरं त्यांच्याविषयी मी कंप्लेंट पण करणार होता पंचवटी पोलीस स्टेशनला. पण मला नाशिककरांना एकच सांगायचंय का मला त्या 2 पोरांनी असं धमकवलं का तू तुझ्या त्या सलमान नायकाविषयी रॉंग बोल, त्यांच्याविषयी खोटं नाटक तू व्हिडिओ मध्ये टाक, नाही तर तुझं आम्ही अकाउंट हॅक करू, तुझ्या मागे पब्लिक सपोर्ट भरपूर आहे म्हणे, तू बोल हिंदू मुसलमान कर. तर मी मरल तरी हिंदू मुसलमान करणार नाही. आणि आज मला त्यांनी ब्लॅकमेल केलं. उद्या उठून आमच्या नाशिक किन्नर समाजाच्या कोणत्याही व्यक्तीला ब्लॅकमेल करू शकता की तू सलमान नायकाविषयी रॉंग बोल, तू नाशिक किन्नर समाजाविषयी रॉंग बोल. तर अशा कोणत्याही गोष्टीला बळी पडू नका आणि अशा अफवांना बळी पडू नका. आणि आता नाशिक मध्येच नाही, पूर्ण भारतामध्ये हिंदू मुसलमान वातावरण भेटलंय किन्नर समाजामध्ये. माझं तर सगळ्यांना एकच सांगणं, किन्नर समाजामध्ये कोणती जात नसती, कोणता धर्म नसतो. आम्ही प्रत्येक धर्माला फॉलो करतो, प्रत्येक धर्माची आम्ही इज्जत करतो. आम्हाला सगळे सारखेच आहे, मला तरी सगळे सारखेच आहे. मी तर प्रत्येक धर्माला फॉलो करते. माझ्यावरती एवढे जळतात का त्यांच्या दम नाही गांडीमध्ये का समोरून मला बोलतील, म्हणून असे लुक्के चाळे करतात. मी तर मराल तरी, कारण की त्या नानीविषयी सलमान नानीविषयी मी एकनिष्ठच आहे, कारण की मला माहिती आहे त्यांच्याकडे मी 7-8 वर्षापासून ते आजपर्यंत मला बोलले नाही की तू धर्मांतर कर, का तू असं कर, का तू तसं. त्यांनी मला कधी पण चांगलं शिकवलंय. ही जगदंबा माझ्याकडे 2 वर्षापासून आली तरी पण मला बोलले नाही. 1 वर्षापासून माझ्याकडे आली, छबिन्यापासून मी काळूबाईची मूर्ती घेतली छबिन्यासाठी का माझ्या घरामध्ये काळूबाईची मूर्ती असावा, छबिन्यामध्ये पण काळूबाईची मूर्ती असावा. तर मला माझ्या नानीच बोलले का बाळा तू काळूबाईची मूर्ती कर, काळूबाईची मूर्ती घे. तेव्हा ते असं नाही बोलले का काळूबाईची मूर्ती घेऊ नको. तर माझ्या नानीविषयी असं बदनामी मी खपून घेणार पण नाही आणि मरल तरी मी त्यांची साथ देईल, कारण की मी त्यांना एकनिष्ठ आहे म्हणून. आणि त्या आमच्या चौकटला मी कधीच गद्दार होणार नाही. जे गद्दार झाले ते झाले, त्यांच्याशी मला घेणदेण नाहीये. पण मी आणि माझा नाशिक किन्नर समाजाच्या चौकटशी सदैव आम्ही इमानदार राहणार आहे, कारण का त्या चौकटने आम्हाला काही नाही शिकवलंय चांगलं काही. त्यांनी आम्हाला हे न शिकवलंय का 2 समाजामध्ये तेढ निर्माण करा आणि याची त्याची तरक्की बघून तुम्ही जळा. आज माझ्यावर ही वेळ आली, मला ब्लॅकमेल करण्यात आलं त्या 2 पोरांनी. तर मी त्यांना ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगायचंय की तुम्ही मला ब्लॅकमेल करा, तर तुम्ही मला काही पण करा, पण मी थांबणार नाही. माझे व्हिडिओ पण चालू राहतील, माझं इंस्टाग्राम अकाउंट पण चालू राहील, सगळं चालू राहील. पण मी माझ्या नानीला सदैव एकनिष्ठ राहणार आहे. आज माझ्यावर बेतले म्हणून मी पण बोलते. उद्या उठून नाशिक किन्नर समाजामधील कोणत्याही व्यक्तीला ते ब्लॅकमेल करतील. आज मी खंबीर होते म्हणून मी उत्तर देऊ राहिले. उद्या उठून ते कोणत्याही व्यक्तीचा ब्रेन वॉश करतील किन्नर समाजामध्ये, कारण की आमचा नाशिक किन्नर समाज खूप गुणगोविंदाने प्रत्येक धर्माला, प्रत्येक फेस्टिवलला फॉलो करून राहतो, सगळ्यांची इज्जत करून राहतो. म्हणून हे समोरच्या डोळ्यामध्ये जळू राहिलं, समोरच्या डोळ्यामध्ये या सगळ्या गोष्टी खूपू राहिल्या. म्हणून ते आता कोणाला हातात घ्यायचा प्रयत्न करताय. मला हातात घ्यायचा प्रयत्न करा, मी नाही आले बेटा, एवढं लक्षात ठेवा. पण मी एकच सांगते का कोणी पण अशा काही गोष्टीच्या अफवा त्या गोष्टींना तुम्ही बळी पडू नका. सदैव ही सोनालीताई आणि पूर्ण नाशिक किन्नर समाज, इंस्टाग्राम फॅमिली, नाशिककरांनो तुमची ऋणी राहील आणि तुम्हाला आशीर्वाद देणं हाच एक आमचा धर्म आहे किन्नर समाजाचा. तर मी
जगदंबाकडे एकच प्रार्थना करते, जे पण माझे इंस्टाग्रामवरचे फॉलोअर्स आहे आणि फॉलोअर्स नसले तरी जे पण काही पब्लिक आहे, नाशिकची पब्लिक आहे, जगदंबा त्यांना सदैव सुखात ठेव. प्रत्येक सुखादुखात जगदंबा माझी उभी राहो आणि त्यांना सदैव जगदंबा सुखात ठेव, हीच प्रार्थना करते. जय अंबे, जय श्री महाकाल, राधे राधे.